आज साहेब आमच्या अशा परिस्थिती आमचं नाव विचार नाही करायसारखी आमची हालत आमची अशी परिस्थिती केली विचार नाही करायसारखी परिस्थिती आम्हाला डोळ्यात जीव द्यावा का हात फाशी घ्यावा असं आम्हाला असं वाटतं. कर्ज आमचं फिटता ना पेरला पैसा मिळणार नाही मिळालं आम्हाला काय करायला स्थिती आम्हाला नाही मिळालं करायची पाळी आली. मग काय करावं आम्ही करावं काय फाशी घ्यावं का अशी परिस्थिती झाली आमची. एक रुपया सध्या आम्हाला मिळालेला नाही. आमचं सोयाबीन वाहून गेलं, आमचं पावसानं नाही ते सगळे नुकसान भरपूर झाली. म्हणावं इतके नुकसानीचे विचार नाही करासारखी आमची नुकसान झाली आहे. आमच्या नुकसानीला माफ नाही एवढं आमची नुकसान मोठी झाली. आम्हाला कुठली मदत काय सरकारने 1 रुपया सुद्धा मदत केलेली नाही आणि 1 रुपया सुद्धा आम्हाला सरकारनं दिलेलं नाही. आम्हाला तुमचं जे नुकसान झालं विम्याचे पैसे मिळाले का? आम्हाला 1 रुपया सुद्धा विम्याचं मिळालं नाही. आमच्या जमीन खरडून गेली. ऐका ना एक मिनिट, विमा तुम्ही घेतला होता का? विमा हो आम्ही हप्ता भरले. किती पैसे? 2-3 हजार रुपये आमच्याकडून घेतले विम्याचे. जसे मी एकरावर त्यांनी ठरवून घेतले आमच्याकडून. कांद्याला तुम्हाला किती लागते एवढं 2000 रुपये, सोयाबीनला किती लागते 2500 रुपये लागतात हेक्टरी. असं करून आमच्याकडून पैसे भरून घेतले तरी सुद्धा आम्हाला विमा मिळाला नाही. 1 रुपया विमा मिळाला नाही. खरडून जमीन गेली, सोयाबीन सगळे गेले. पेराला आज सोयाबीन आमचं इकलं तर 3000 रुपये आणि 2500 रुपये आम्ही सोयाबीन इकले आज. आणि डोक्यावर कर्ज किती? डोक्यावर कर्ज लाख 2-2 लाख रुपये कर्जच आमचे. 3-3 लाख रुपये कर्जाचं या सध्या आमच्याकडून जाय नाही अशी आमची परिस्थिती. त्यांनी उद्धव साहेबांनी आमची भरपूर कर्जमुक्ती केली आम्हाला. नाही खरी परिस्थिती सांगतो आम्ही, तोंडापुरतं बोलणार नाही. आम्ही बातम्या ऐकतो, आम्ही बातम्या ऐकल्या. तुमच्या काळात तुम्ही आम्हाला भरपूर सहकार्य केलं. तुमच्या काळात कर्जमुक्ती आम्हाला दिलेली आहे. तरी ह्यांनी अजून नुसतं आश्वासन दिलंय आणि निवडून आले तर गाय खुर्चीवर बसल्यात. ह्यांनी आम्हाला कसलाही आम्हाला मोबदला काय दिलेला नाही. काही 1 रुपयाचा आम्हाला मोबदला दिलेला नाही. विहिरी नदीच्या काठाला विहिरी सगळ्या म्हणजे बुजून गेल्यात. विहिरी सगळ्या बुजून गेल्यात. मोटरा विहिरीत आज अडकल्यात. वडा गेले की पाईप हातात आमच्या आल्यात. वायर आमच्या हातात आल्यात. आमच्या मोटरा जागेवर गाळ गेलं. आणखीन एक सांगा, मध्ये त्यांनी सांगितलं होतं नाही कृषी पंपाला वीज बिल माफ नाही दिले आम्हाला माफ. वीज माफ नाही काय ना कुठलंच काय माफ नाही. वीज कसलीच आम्हाला माफ नाही. आज आम्हाला बिल अजून आज भेटत बिल त्याची. आता पेरणी करता परत कर्ज डोक्यावर. कर्ज आता डोक्यावर. आम्ही सोयाबीन आमचं आता मुख्यमंत्र्यांनी जून मध्ये कर्ज माफ करणार नाही. जून मध्ये का आता मेल्यावर करते आमचं आता दिवसा पाणी यायचं काम आहेत आमचे पैसे. ती अशी परिस्थिती झाली आमची. कारण आता ती आता जून मध्ये करायची म्हणलं होतं आम्ही काय तोवर काय करायचे अशी परिस्थिती आमची. आज आमची शेतकऱ्याची अशी हलाखीची परिस्थिती, विचार नाही करायसाठी हलाखीची परिस्थिती. नैविराजाने करायची म्हणून करायची. आले बाप दादा बसून म्हणून ही शेती करायची. आज आता मुख्यमंत्री कुठे आहेत माहिती तुम्हाला? मुख्यमंत्री खुर्चीवर काय त्यांचं काय त्यांचा विचार सुद्धा नाही करायसारखी. आता काय त्यांचं शेतकऱ्यांनी काय विचार करावा आले नाही झाले. मुख्यमंत्री आले नाहीत, कोण आले नाहीत, काहीच नाही. नाही 1 रुपया दिला नाही. पेरणी आमची आता होत आली किंवा चालू पेरण्याचं चिबडच राहण्यात पेरण्यात चालू. अजून राहणं आमचे बरीच 15 दिवस पेरायला येत नाही आम्हाला. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोणत्या सरकारने सोडलं तरी आम्ही तुम्हाला वारंवार नाही सोडणार. आज म्हणून मी तुम्हाला सगळं आपले आमदार दादा आहे, खासदार दादा आहे, अंबादास आहेत, सगळे बरोबर आहे. आम्ही तर सरकारला वटणती आणूच. हा तुम्ही धीर सोडू नका. फक्त मी सगळ्यांना हात जोडून सांगतो की आता तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एक व्हा. आज साहेब आमच्या अशा परिस्थिती आमचं नाव विचार नाही करायसारखी आमची हालत आमची अशी परिस्थिती केली विचार नाही करायसारखी परिस्थिती आम्हाला डोळ्यात जीव द्यावा का हात फाशी घ्यावा असं आम्हाला असं वाटतं. कर्ज आमचं फिटता ना पेरला पैसा मिळणार नाही मिळालं आम्हाला काय करायला स्थिती आम्हाला नाही मिळालं करायची पाळी आली. मग काय करावं आम्ही करावं काय फाशी घ्यावं का अशी परिस्थिती झाली आमची. अशी आमची हालत. आम्हाला सरकारने कसली मदत दिली नाही, आम्हाला कसं सहकार्य केलेलं नाही. आमच्या लय हालत आहे. संदीपान सोपान वगैरे माझं नाव आहे. शांत व्हा. शेवटी कसं असतंय आपण हाव तर बघा आम्ही आलोत ना विचारायला. आम्ही सरकारला व्यवस्थित करायला लावू सगळं. तुम्ही धीर सोडू नका. हा काळजी करू नका. आता त्याला याला विचारायला त्रास नका. तुम्ही सगळे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.